उद्धव ठाकरे आता दिल्लीत पोहोचलेले आहेत। त्यांचा 3 दिवसीय दिल्ली दौरा असणार आहे आणि 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतं का ते पाहावं लागणार आहे। कारण राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक आहेत, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत सुद्धा ही बैठक असणार आहे आणि इतर महत्त्वाचे नेते, समाजवादी पक्षाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत बैठक असणार आहेत आणि महाराष्ट्राचे या विधानसभेच्या पूर्वी महत्त्वाचे एक बैठका या ठिकाणी असणार आहेत। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सर्वजण इथं असणार आहेत। आता काय उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचे खासदार सुद्धा आलेले आहेत आणि अनिल परब सुद्धा आलेले आहेत। अरविंद सावंत आहेत, अनिल परब आहेत, अनिल देसाई आहेत, संजय दिना पाटील हे सुद्धा आहेत आणि आज हे सर्व महत्त्वाचे जे नेते आहेत ते आलेले आहेत। आता तर ते आलेत, आज आपल्याशी भेटणार आहे आणि हे सर्व खासदार जे आहेत ना ते आलेले आहेत आणि वेगवेगळे बैठका या दरम्यान असणार आहेत आणि या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे चर्चेला येणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण संसदेचं अधिवेशन चालू आहे, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते घेतले जाणार आहेत। ईडी असेल, सीबीआय असेल किंवा सावंत साहेब मला सांगते महत्त्वाचे जे ते वेगवेगळं नाही, एकच मुद्दा वेगळं नाही भेटणार एका वाक्य। अरविंदजी सांगाल की काय पूर्ण पॉलिटिकल अजेंडा आहे, काय 3 दिवस पॉलिटिकल अजेंडा मला माहिती आहे। मला एवढंच कळतं की आदरणीय उद्धवजी आज देशभरामध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि देशातील सर्व पक्षीय नेते साधारणपणे लोकसभेचं अधिवेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा येत असतात आणि त्यामुळे भेटीगाठी घेणं सोपं जातं। तर आज 2 दिवस तुमच्याशी संवाद साधणार आहेत, पत्रकारांशी बोलणार आहेत, अनेक पक्षाचे नेते भेटणार आहेत, अनेक वेगळे राजकीय विश्लेषक भेटणार आहेत। असे 2 दिवस त्याचे विधानसभेच्या दृष्टीनं पण काही चर्चा होतीलच ना, निश्चित अर्थात राजकीय नेते सगळ्या पक्षाचे आमच्या तिघे इथेच आहेत, तर भेटीगाठी होतील। जे सहकारी पक्ष आहेत, आम आदमी पार्टी आणि इतर विधानसभा असतील किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील त्याच्यावर चर्चा होणार असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर आपण बघतोय की उद्धव ठाकरे आता दिल्लीत पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घरी आता पोहोचलेले आहेत। 3 दिवसाचा त्यांचा हा दिल्ली दौरा असणार आहे आणि या दरम्यान अनेक भेटीगाठी होतील, विशेषतः इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीगाठी असतील। तर ही आपण आत्ताची ताजी दृश्य बघतोय काही वेळापूर्वीची, जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले।